नमस्कार. आज आपण इतिहासाच्या पानांमधली एक अशी शौर्यगाथा उलगडणार आहोत जी आजही अंगावर काटा आणते. हा प्रवास आहे एका अशा योद्ध्याचा ज्याने सर्वस्व गमावलं पण कोणासमोर कधीच मान झुकवली नाही. पारतंत्र्यात जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेवाडचे अमर योद्धा महाराणा प्रताप. चला तर मग थेट सुरुवात करूया. ज्यांनी पराभव स्वीकारला पण गुलामी नाही. आता हे फक्त एक वाक्य नाहीये बरं का, ही एका प्रखर स्वाभिमानाची ओळख आहे. थोडा विचार करा, एखाद्या राजाला आपले आलिशान राजमहाल सर्व सुखसोयी सोडून जंगलातलं खडतर आयुष्य का निवडावं लागलं असेल? कारण आपला स्वाभिमान विकून गुलामीत जगण्यापेक्षा त्यांना मोकळ्या आकाशाखालचा संघर्ष जास्त महत्त्वाचा वाटला. हीच ती ठिणगी आहे जिथून या संपूर्ण कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तर या महानायकाची गोष्ट नक्की सुरू कुठून होते? 9 मे 1540 राजस्थानातला तो अभेद्य असा कुंभलगड किल्ला. इथेच मेवाडचे महाराज उदयसिंग आणि राणी जयवंताबाई यांच्या पोटी या शूर राजपुत्राचा जन्म झाला. आता बघा, ज्या घराण्याचा इतिहासच मुळी शौर्याचा आणि बलिदानाचा राहिलाय, तिथे वाढलेला हा राजपुत्र लहानपणापासूनच प्रचंड धाडसी असणार यात काही शंकाच नाही. एका मोठ्या ऐतिहासिक वादळाची ही जणू पूर्वतयारीच होती. आता त्या काळची राजकीय परिस्थिती जरा डोळ्यांसमोर आणा. एका बाजूला मुघल सम्राट अकबराचं साम्राज्य अगदी वेगाने विस्तारत होतं. या विशाल ताकदीसमोर अनेक मोठमोठ्या राजांनी गुडघे टेकले होते, शरणागती पत्करली होती. पण दुसऱ्या बाजूला मेवाड मात्र अतिशय ठामपणे उभं होतं. बहुतांश राजे जेव्हा प्रवाहाच्या दिशेने वाहत चालले होते तेव्हा मेवाडने आपलं अखंड स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला. हा लढा फक्त सत्तेसाठी नव्हता, तर तो तत्वांसाठी होता. या वाढत्या दबावाला महाराणा प्रताप यांचं उत्तर काय होतं माहितीये? त्यांनी अतिशय सडेतोड शब्दात सांगून टाकलं, मेवाड स्वतंत्र राहील, मी कधीही गुलामी स्वीकारणार नाही. हे काय नुसते शब्द नव्हते, तर ती एक प्रतिज्ञा होती. कोणतीही परिस्थिती आली तरी तडजोड करायची नाही, हा त्यांचा अढळ निश्चय होता. तडजोड हा शब्द जणू त्यांच्या शब्दकोशातच नव्हता. आणि मग दोन पूर्णपणे वेगळ्या विचारधारांमधला हा तणाव एका निर्णायक वळणावर येऊन पोचला. 18 जून 1576 राजस्थानातील हळदीघाटीचं मैदान या भीषण संघर्षाचं साक्षीदार ठरलं. त्या कडक उन्हाळ्याच्या दिवशी फक्त 2 सैन्य एकमेकांशी भिडली नाहीत, तर ती एक स्वातंत्र्य आणि साम्राज्यवादाची थेट लढाई होती. भारताच्या इतिहासात ह्या दिवसाने असा काही ठसा उमटवलाय जो कधीही पुसला जाणार नाही. ही लढाई खरं तर अतिशय असमान होती. एका बाजूला एका विशाल साम्राज्याची अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी अफाट फौज, आणि दुसऱ्या बाजूला मुठभर पण अतिशय शूर आणि स्वाभिमानी राजपूत योद्धे. हे योद्धे फक्त जमिनीच्या एखाद्या तुकड्यासाठी लढत नव्हते, तर ते स्वतःच्या अस्तित्वासाठी, आपल्या मातीसाठी प्राणपणाला लावत होते. सैन्याच्या संख्येत खूप मोठी तफावत होती हे खरंय, पण स्वातंत्र्याची ओढ त्या राजपूत योद्ध्यांना अशी काही ऊर्जा देत होती जी कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठी होती. युद्धभूमीवरचं दृश्य तर अंगावर शहारे आणणारं होतं. महाराणा प्रताप स्वतः रणांगणात आघाडीवर राहून एखाद्या सिंहासारख्या लढत होते. केवळ मागे उभं राहून आदेश देणाऱ्यांपैकी ते नव्हते. त्यांचा तो प्रसिद्ध भाला शत्रूंच्या मनात अक्षरशः धडकी भरवत होता. विचार करा, जेव्हा स्वतःचा राजा प्राणांची पर्वा न करता असा बेभान होऊन लढतो, तेव्हा त्याच्या सैन्याचं मनोबल किती पटींनी वाढलं असेल. या संपूर्ण ऐतिहासिक कथेतला सर्वात भावनिक दुवा कोणता असेल तर तो म्हणजे चेतक. महाराणा प्रताप यांचा अत्यंत विश्वासू आणि लाडका घोडा. युद्धभूमीवर तो फक्त एक प्राणी नव्हता, तर तो निष्ठेचं एक अमर प्रतीक बनला. आजही जेव्हा आपण महाराणा प्रताप यांच्या शौर्याबद्दल बोलतो तेव्हा चेतकचं नाव तितक्याच आदराने घेतलं जातं. एका मुख्या प्राण्याने दाखवलेली ही स्वामीभक्ती खरोखरच अचाट होती. हळदीघाटीच्या युद्धात चेतक अतिशय गंभीर जखमी झाला होता. त्याचे स्वतःचे प्राण धोक्यात होते. पण अशा अवस्थेतही त्याने काय केलं? त्याने पहिली प्राधान्यता आपल्या राजाच्या सुरक्षेला गेली. स्वतःच्या वेदना विसरून त्याने राजाला सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली. वाटेत लागलेला एक मोठा ओढा त्याने त्याच जखमी अवस्थेत एका झेपेत ओलांडला आणि आपल्या राजाला सुरक्षित केल्यानंतरच त्या जागी त्याने आपला अखेरचा श्वास घेतला. निष्ठेचं यापेक्षा मोठं उदाहरण इतिहासात सापडणं कठीण आहे. युद्धानंतरचा काळ अत्यंत विदारक होता. कायम राजशाही थाटात राहिलेल्या या कुटुंबाला आता जंगलातलं अंधारं आणि खडतर आयुष्य जगावं लागत होतं. डोक्यावर छत नाही, झोपायला गादी नाही, साध्या मूलभूत सुविधाही नाहीत. आणि सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे जगण्यासाठी त्यांना अक्षरशः गवताच्या भाकऱ्या खाव्या लागल्या. संघर्षाची ही भीषणता खरोखरच अंगावर काटा आणते. तत्वांसाठी भौतिक सुखांचा असा त्याग सहसा पाहायला मिळत नाही. पण बघा, इतक्या भयानक परिस्थितीला सामोरं जाऊनही त्यांच्या मनोबलाला जराही तडा गेला नाही. सर्व काही गमावलं,
अकल्पनीय संकटे आली तरीही सम्राटासमोर कधीही मान झुकवायची नाही हा त्यांचा निश्चय कायम राहिला. परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांनी आपल्या विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. आणि हीच ती गोष्ट आहे जी त्यांना एका सामान्य राजाकडून एका महान योद्ध्यापर्यंत घेऊन जाते. आणि हा संघर्ष इथेच संपत नाहीये बरं का. ही कथा फक्त जंगलात लपून राहण्याची नाहीये, तर ही कथा आहे एका असाधारण पुनरागमनाची. आपल्या अफाट जिद्द आणि दृढनिश्चयाच्या जोरावर महाराणा प्रताप यांनी पुढे जाऊन मेवाडचा एक खूप मोठा भाग पुन्हा जिंकून घेतला. यातून काय सिद्ध होतं? हेच की जर माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही. हा विजय त्यांच्या त्या प्रदीर्घ संघर्षाचं सर्वात मोठं फळ होतं. आपण या संपूर्ण प्रवासातून नक्की काय शिकू शकतो? माझ्या मते 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, संकट कितीही मोठं असू दे, हार कधीच मानू नका. दुसरी, आयुष्य नेहमी ताठमानेने आणि स्वाभिमानाने जगा. तिसरी, देशप्रेम हे सर्व गोष्टींपेक्षा वरचढ आहे. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, संघर्षाशिवाय यश कधीच मिळत नाही. या फक्त इतिहासातल्या नोंदी नाहीत, तर ही अशी शाश्वत जीवनमूल्ये आहेत जी आजच्या काळातही आपल्याला तितकीच प्रेरणा देतात. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत, पण हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडतो. अमर स्वातंत्र्य आणि अढळ स्वाभिमानाची खरी ऐतिहासिक किंमत नक्की असते तरी काय? महाराणा प्रतापांनी ज्या प्रकारे मखमली गाद्यांपेक्षा खडबडीत जमिनीची निवड केली, ते पाहता एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते: स्वातंत्र्याची किंमत ही सर्वोच्च त्यागानेच मोजावी लागते. हा विचार मनात ठेवूनच आपण आज इथे थांबूया.